नमस्कार. आज आपण एक नवीन विषयावरचं चिंतन घेऊन आलो आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा विषय आजच्या आपल्या चिंतनाचा विषय आहे. खरं म्हणजे आज आपण पाहिलं तर नुकताच मार्च महिना लागला. प्रत्येकाला असं वाटतं की सावलीचा आधार घ्यावा, पण आपण खरंच झाडं लावतो का या सावलीसाठी? प्रत्येक माणसाने आपण जिथे राहतो, ज्या परिसरात आपण जगतो, ज्या ठिकाणी आपण काम करतो, त्या ठिकाणी प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे. केवळ झाड लावू नये, तर ते झाड महावृक्ष कसं होईल याचा विचार केला पाहिजे. ते जगवलं पाहिजे, ते टिकवलं पाहिजे. कारण आपली पिढी आता आतापर्यंत चांगली जगली, पण आपल्या मुलाबाळांची येणारी पिढी, या पिढीचं काय होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून आत्ताच्या पिढीनं आणि पुढच्या पिढीनं एक संदेश या निमित्तानं घेतला पाहिजे की आपण झाडं लावले पाहिजे, या वसुंधरेचं संवर्धन केलं पाहिजे. आणि हे जे तापमान वाढत आहे दिवसेंदिवस, मागच्या वर्षी 46 पर्यंत तापमान गेलं, यावर्षी कदाचित 47च्या पुढे तापमान जाईल आणि आपल्या जीवाची लाहीलाही झाल्याशिवाय राहणार नाही. या तापमानामध्ये पक्षी, प्राणी यांची सुद्धा वाताहत होईल. पक्षी झाडाच्या झाडावरनं पडून मरतील उन्हानं, उष्णतेनं. आणि म्हणून माझी सगळ्या जनतेला विनंती आहे या निमित्तानं की आपण पक्ष्यांसाठी पाणी पात्र ठेवलं पाहिजे. प्राण्यांसाठी आपण आपल्या घराच्या बाहेर एखादा छोटासा हौद निर्माण करून ठेवला पाहिजे की उन्हातानामधनं रस्त्यानं फिरणारी जी मोकाट जनावरं आहेत, पक्षी आहेत, कुत्रे आहेत, यांना पाणी पिता आलं पाहिजे. माकडं येतात आपल्याकडे, त्यांना पाणी पिता आलं पाहिजे. खरं म्हणजे हे सगळे घटक निसर्गाचे महत्वाचे घटक आहे आणि मनुष्य जीवनावरती या सगळ्या घटकांचा परिणाम असतो. या सगळ्यांमिळून जीवन होत असतं. आपण या सगळ्यांसाठी झटलो पाहिजे, त्यांच्यासाठी पाणी ठेवलं पाहिजे, त्यांना काहीतरी खाऊ घातलं पाहिजे, जेणेकरून यांची जी जीवसृष्टी आहे, ही जीवसृष्टी सुद्धा टिकेल, वाचेल. आणि आपल्या पिढीला जर जगायचं असेल पुढे, आपल्या नव्या पिढीला जर जगवायचं असेल पुढे, तर प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे. या पृथ्वीचं, या धरणी मातेचं तापमान आपण कमी केलं पाहिजे. इतकंच नव्हे तर येणारा जो पावसाळा आहे, त्या पावसाळ्याचं पाणी सुद्धा आपण जमिनीत मुरवलं पाहिजे, जेणेकरून पाण्याचा साठा सुद्धा या भूतलावाचा वाढेल. पृथ्वीला पाण्याचा रिचार्ज दिल्याशिवाय पुढच्या पिढीला पाणी सुद्धा मिळणार नाही. ही परिस्थिती पुढे कधीतरी येणार आहे आणि ही परिस्थिती कधीतरी पुढे येणार आहे हे लक्षात ठेवून आपण आत्तापासनं झाडे लावली पाहिजेत, पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे, पाणी मुरवलं पाहिजे, जेणेकरून पुढची पिढी ही चांगल्या प्रकारे जगेल. आणि ही जी पृथ्वी आहे, ही जी वसुंधरा आहे, ही वसुंधरा चांगली फुलेल, बहरेल. या निसर्गाचं सौंदर्य आपल्या जीवनामध्ये बहरेल असं या निमित्तानं मला म्हणावंसं वाटतं. पहा, विचार करा आणि प्रत्येकाने ठरवा, एक झाड लावील आणि झाड जगवील, पाणी अडवील, पाणी जिरवील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.